आज बनवायचा आपल्याला प्रॉन्स मसाला। त्याच्यासाठी कोलंबी आणली भोमडातून आणि पापलेट बनवायचा आहे एअर फ्रायर मध्ये। हे बघा, ही कोलंबी मस्त एकदम ताजी ताजी कोलंबी आहे। चला आता कशी बनवतो ते बघूया। आता ही पहिली आपण कोशे काढून घेऊया आणि त्यातले ते दोरे असतात ते काढूया। त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेऊया। हे असे कोशे काढून घ्यायचे पहिले। एकदम कोलंबी ना ताजी आहे त्याच्यामुळे ना पटकन कोशे नाही निघत, हे एकदम कडक आहे। आणि हे आता हे बघ, हे सुरी घ्यायची, सुरीने पटकन निघते। अशी एकदा सुरी फिरवली ना की आतला ते दोरे निघतात पटकन। हे असे दोरे काढून टाकायचे। अशा आता एक एक करून सगळे आपण साफ करून घेऊया, नंतर मग धुवून घेऊया। प्रॉन्स मसाला म्हणजे आपल्या भाषेत कोलंबी मसाला। बरोबर दोरा निघतो अखंड। आता ही बघा कोलंबी स्वच्छ धुवून घेतली। आता ह्याच्यात मसाले टाकून घेऊया। मसाला टाकला एवढा, हे म्हणजे सपाट सपाट असे 3 चमचे टाकले, कारण जास्ती कोलंबी आहे ना म्हणून। मीठ टाकूया, हे जाड मीठ आहे, खडा मीठ। आणि आता हळद हिंग, आणि आता आपण टोमॅटो कांदा वगैरे ते कापून घेऊया, मिक्स करून ठेवूया आणि मग कांदा टोमॅटो कापून घेऊया। हा खडा मसाला आहे, हा थोडासा रोस्ट करून घेऊया आणि मग नंतर मिक्सरला लावून घेऊया। 4 काजू टाकले त्याच्यात। आता आपल्याला हे सगळं कांदा आणि टोमॅटो तळून घ्यायचं, पूर्ण तेल टाकलंय त्याच्यामध्ये कढईत। आणि आता कांदा टोमॅटो एकदम एकजीव करून घ्यायचे आणि नंतर आपण मिक्सरला लावतो। थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकली। आता पूर्ण एकजीव करून घेऊया। हे बघा, हे कांदा खोबरं तळून झालंय आणि आता माझ्याकडे भाजलेलं खोबरं मिक्सरला लावून ठेवलंय, ते नंतर टाकणार आहे। पण हे कांदा आणि टोमॅटो आता मिक्सरला लावून घेऊया। आता बघा कढई गरम केली, तेल टाकलंय। आता आलं आणि लसूण चेचून घेतले ते टाकूया। आता हे थोडंसं लालसर होईपर्यंत तळून घेऊया। आता लसूण लाल झालाय, आता आपण हे टाकून घेऊया। आणि आता याच्यामध्ये ना पाणी टाकून शिजवूया। आता ही चांगली शिजवून घेऊया पहिले आणि मग त्याच्यात वाटण टाकूया। आणि शिजवताना ना मी ते खडे मसाले मिक्सरला लावले, भाजून घेतलेले आहेत ते आता टाकूया। हे आता शिजतानाच टाकूया ते। आता हे बघा, हे खडे मसाले टाकून घेऊया। आणि ह्याच्यामध्ये ना चिकन मसाला पण टाकला तरी चालेल, पण मी आता खडे मसाले भरपूर टाकले त्याच्यामुळे चिकन मसाल्याची काही गरज नाही वाटत त्याच्यात। आता मग चिकन मसाला टाकायचा खडे मसाले नसतील तर। त्याच्यात चिंचेचा कोळ ओतून घेऊया। आणि आता झाकून घेऊया। आता हे कांदा खोबरं पण मी याच्यात मिक्स केलंय। कांदा टोमॅटो आणि खोबऱ्याचं आता वाटण टाकूया आपण।
आणि हे पण आता शिजवूया आणि मग शेवटला कोथिंबीर टाकून गॅस बंद करूया. मला जर चमचमीत हवा असेल ना तर तेल जास्ती टाका, कारण आमच्या जेवणात तेल कमी असते आणि पाहिजे तर तुम्ही जास्ती टाकू शकताय. आता आपला झाला प्रॉन्स मसाला तयार झाला. आता कोथिंबीर टाकून गॅस बंद करूया. आपलं जेवण तयार आहे. चपाती, भात, कांदा, हे आपले पापलेट आहे ना एअर फ्राय मध्ये केलंय. हे तवा फ्राय केली कोलंबी आणि त्याच्यानंतर पापलेटचं कालवण आहे. आणि हा आपला आजचा स्पेशल मेनू प्रॉन्स मसाला तयार आहे. या जेवायला आता. हा बघ सागर, कसा झालाय प्रॉन्स मसाला? कोलंबी मसाला एकदम छान झालाय. मसाला एकदम मस्त मुरलाय आतमध्ये. आणि पापलेट एअर फ्राय केलेलं एकदम छान पणे शिजलं, एकदम मस्त. चव एकदम भारी आली आहे. जास्त तेल पण नाही, हेल्दी पण आहे आणि चविष्ट पण आहे. तेल जास्ती नाही ना, अजिबातच नाही. ते मी अळूच्या पानावर ठेवलंय किंवा केळीच्या फ्राय केल्यासारखं शिजलंय, प्रॉपर तेलात तळल्यासारखं. जिया मस्त झालंय, मला आवडलं. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. थँक्यू. मस्त आहे. सुषमा मस्त आहे, सगळं छान झालंय.